हो हो, आता असं आहे, राम प्रत्येकाच्या घरात आहे. कण कण में बसे राम. सर्वांना आनंद आहे, प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना होत आहे. पण शंकराचार्यांच्या संदर्भामध्ये कोणीतरी बीजेपीला प्रश्न विचारणार आहे का, की शंकराचार्यांचं असं म्हणणं आहे, शंकराचार्य प्रमुख आहेत ना, जर ते म्हणत असतील की बा तिथे जर देशाचे पंतप्रधान तिथे बसणार असतील तर आम्ही तिथे जाऊन टाळ्या वाजवायच्या का? ते जर म्हणतील की बा अशा अधुऱ्या याच्यात केलं तर शैतान पिशाच अशा लोकांचा वास वाढतो, असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांना डावलून, हिंदू धर्मशास्त्राला डावलून, शंकराचार्यांना डावलून भाजप असं का करते आहे असा प्रश्न कधीतरी मीडियाने उपस्थित करावा. मीडिया सुद्धा या संदर्भात बोलत नाही बोलले नारायण राणे. नारायण राणेंच्या संदर्भात काय ॲक्शन घेणार आहे बीजेपी, हा आमचा प्रश्न आहे. त्यांनी शंकराचार्य हे सर्वोच्च पद आहे हिंदू धर्मामध्ये आणि त्यांच्यावर इतका घाणेरडा आरोप केलेला आहे, जे शास्त्रार्थ करून त्याचे प्रमुख होतात. ते काही सोपं नाही शंकराचार्य होणं. आणि त्यांनी काय केलं असा प्रश्न विचारत असताना आम्हाला बघायचं आहे की भाजप आता या हिंदू धर्मविरोधी नारायण राणेंवर कोणती कारवाई करणार आहे ते आम्हाला बघायचं आहे. निषेध करतो.